नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं मेटाने इंस्टाग्रामचे अकाउंट कसे उडवले, जे आपले मोठे क्रिएटर्स आहेत त्यांचे. तर त्याच्यामध्ये मिलियन्स फॉलोअर्स होते. मिलियन्स फॉलोअर्स असून सुद्धा त्यांचं अकाउंट डिलीट झालेलं आहे, म्हणजे डायरेक्ट उडवूनच टाकलेलं आहे आणि एक नाही तर 5 अकाउंट उडवलेले आहेत. तर माझं म्हणजे हा वॉर्निंगचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही Instagram क्रिएटर आहात किंवा YouTube क्रिएटर आहात, Facebook क्रिएटर आहात, तर तुम्ही जे काही व्हिडिओज अपलोड करता ते विचार करून अपलोड करा. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता विनायक दादांचं पण अकाउंट आहे, जे 1.2 मिलियन त्याच्यावरती फॉलोअर्स होते, ते सुद्धा अकाउंट रातोरात मेटाने उडवलेला आहे. तर तुम्हाला सांगण्याचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे, की ते कशामुळे होतंय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर हे बघा, आपल्या जे मोठे क्रिएटर असतात किंवा छोटे सुद्धा असतात, तर त्यांच्याकडे प्रमोशनसाठी, कोलॅबोरेशनसाठी प्रॉडक्ट येतात किंवा कशाचं त्यांना प्रमोशन करायचं असतं, दुकानांचं, कपड्यांचं, घराचं वगैरे, ॲपचं वगैरे. असे प्रमोशन्सचे व्हिडिओ तुम्ही भरपूर बघितले असतील क्रिएटर्सचे, YouTubeवरती पण आणि Instagramवरती पण. मग त्या बदल्यात क्रिएटर्सना काय मिळतात? पैसे मिळतात. आणि जे ॲप्स असतात किंवा दुसरं कसलंही तुम्ही घराचं वगैरे प्रमोशन करता, तेव्हा मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बरेच क्रिएटर आहेत आणि मोठे-मोठे क्रिएटर आहेत, जसं मोहिनी हजारे पण आहेत. तिने पण जे म्हणजे आधी पैसे भरून वगैरे किंवा जुगाराचे जे ॲप्स असतात, त्यांचं प्रमोशन केलेलं आहे. तर तसे प्रमोशन करू नका. जर तुम्ही मोठे क्रिएटर असाल किंवा छोटेसुद्धा असाल, तर तुम्हाला कमी पैशामध्ये करावं लागतं आणि मोठ्या क्रिएटर्सना जास्त पैसे मिळवून करावं लागतं. तर तुम्हाला हे एकच सांगण्याचा उद्देश आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही जुगाराच्या ॲप्सचं प्रमोशन करताय, ते अकाउंट तुमचं डिलीट होणारच. कारण मेटा आता सर्व क्रिएटर्सवरती खूप लक्ष ठेवून आहे. जर तुम्ही तसे व्हिडिओज बनवत असाल किंवा त्या सारखे कंटेंट बनवत असाल, तर ते प्लीज बनवू नका आणि तुमचं अकाउंट डिलीट होण्यापासून वाचवा. कारण आपण काही रातोरात फेमस झालेलो नसतो आणि रातोरात आपले इतके मिलियन्स फॉलोअर्ससुद्धा झालेले नसतात. आपण खूप जास्त 10-15 वर्ष, 5-6 वर्ष त्याच्यावरती मेहनत घेतलेली असते, तेव्हा कुठे आपण त्या पोझिशनला पोहोचतो. पण आपल्या एका चुकीमुळे आपलं अकाउंट डिलीट होऊ शकतं. त्याच्यामुळे YouTubeवरती सुद्धा आणि Instagramवरती, Facebookवरती, कोणत्याच ॲपवरती तुम्ही अशा प्रॉडक्टचं किंवा अशा ॲपचं प्रमोशन करू नका, जेणेकरून मेटा तुमचं अकाउंटच उडवून टाकेल. तर विनायक दादांचं काय झालं, त्यांनी घराचं प्रमोशन केलं होतं आणि ते पण खूप आधी केलं होतं. तरीसुद्धा त्यांचं अकाउंट उडवलेलं आहे मेटाने. म्हणजे मेटा तुमचे आधीचे सुद्धा व्हिडिओ चेक करत आहेत, की तुम्ही आधी कशाचे प्रमोशन केलेले आहे. तर खूप क्रिएटर्सच्या डोक्यावरती आता टांगती तलवार असेल, कारण बऱ्याच क्रिएटर्सनी असे ॲप्सचे वगैरे प्रमोशन केलेले आहेत. तर तसे प्रमोशन करू नका. तुम्हाला व्हिडिओज मार्फत किंवा इतर प्रोडक्ट मार्फत पैसे मिळतात, पण असे प्रोडक्टचे किंवा अशा ॲपचे तुम्ही जर प्रमोशन करणार, तर तुमचं अकाउंट पूर्ण डिलीट होणार आणि मग तुम्ही पैसेच कमवू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तसे व्हिडिओज बनवू नका. आणि तुम्ही जर आता छोटे क्रिएटर्स असाल, तर पुढे भविष्यात सुद्धा तुम्ही तसे व्हिडिओ बनवू नका, म्हणजे तुमचं अकाउंटसुद्धा सुरक्षित राहील. पण एक गोष्ट मला समजत नाही, हे जे अकाउंट डिलीट होत आहेत, ते मराठी माणसांचेच का होत आहेत? का हिंदीमध्ये व्हिडिओज बनवतात त्यांनी या ॲप्सचे वगैरे प्रमोशन केले नाही? भरपूर केलेत आणि भरपूर पैसेसुद्धा कमवले त्यांनी त्यातून. मी बरेच असे जे चॅनल्स आहेत ते बघितलेले आहेत, की त्याच्यावरती त्यांनी असे जुगाराच्या ॲप्सचे किंवा ज्याच्यामधून पैसे त्यांना कमिशन जास्त मिळेल अशा ॲपचे सुद्धा त्यांनी प्रमोशन केलेले आहेत. पण त्यांचे अकाउंट डिलीट झालेले नाहीत. फक्त मराठी माणसांचेच अकाउंट डिलीट झालेले आहेत. मग असं का? मेटा फक्त मराठी माणसांना टार्गेट का करताय हे मला कळत नाहीये. तुम्ही जर मोठे क्रिएटर असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही नक्की मेटाला संपर्क साधा आणि याविषयी तुम्ही मेटाला विचारा, त्यांना रिक्वेस्ट करा, की असं का होतंय. जर तुम्ही त्या प्रकारचे व्हिडिओ बनवलेले असतील, तर तुमच्यासुद्धा अकाउंटला, चॅनलला धोका आहे. त्यामुळे तुम्ही आताच सावध व्हा आणि तशा प्रकारचे कंटेंट तर बनवूच नका. पण तुम्ही मेटाला मेलसुद्धा करू शकता, जर तुम्ही मोठे क्रिएटर असाल तर, की तुम्ही मराठी म्हणजे हे लोकांचे अकाउंट जे आहे ते डिलीट का केलेत? तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. तर जे रसिका आणि ते आहेत, त्यांचं नाव मला व्यवस्थित माहिती नाही. तर ते गेलेले तिथे ऑफिसमध्ये, पण त्यांना सुद्धा रिस्पॉन्स चांगला मिळालेला नाही. फक्त फोन लावून खूप फोन लावले त्यांनी, तेव्हा कुठे सिक्युरिटीने फोन उचलला. त्यांनी स्वतः फोन उचललेला नाही. मेटाच्या ऑफिसमध्ये जे काम करतात, तिथल्या सिक्युरिटीने फोन उचलला. तर त्याच्याशी त्यांचं बोलणं झालं. पण जे वरचे साहेब असतात किंवा सर असतात, त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं नाही. त्यामुळे आपल्याला काय कळतं, की ते आपले फोनसुद्धा उचलत नाहीये. ते आपल्याला सपोर्ट करत नाहीये. जे कस्टमर सपोर्ट असतो ना, तो सपोर्टसुद्धा ते मराठी माणसांना देत नाहीये. मग असं का होतंय? आपल्या मराठी माणसांनाच टार्गेट का केलं जात आहे? बरेच हिंदी यूट्यूबर्स आहेत, इंग्लिशमध्ये पण आहेत.
बरेच व्हिडिओज आहेत ज्यामध्ये अशा प्रकारचे कंटेंट अपलोड आहे, अशा प्रकारचे ॲप्सचे प्रमोशन आहेत आणि त्यामधून भरपूर सारा पैसासुद्धा त्यांनी कमवलेला आहे. मग आपल्यालाच का टार्गेट केलं जात आहे? आणि या सगळ्यामध्ये मराठी माणूस इतके पैसे घेत नाही जितके हिंदी चॅनल्स आणि इंग्लिश चॅनल्स घेतात. तर हा मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर, आपल्या क्रिएटर्स समोर, की असं का होत आहे? जर तुम्ही इंस्टाग्रामवरती आहात तर खूप सांभाळून तुमचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड करा आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही नियमांचं उल्लंघन करू नका. आधी मेटा एवढं बघत नव्हती, पण आता सर्व काही मेटा तुमच्यावरती नजर ठेवून आहे. तुमच्या व्हिडिओजवरती तुमचे जुने व्हिडिओसुद्धा चेक करत आहे मेटा. नवीनच करत आहे असं नाही, जुनेसुद्धा व्हिडिओ चेक करत आहे. तर तुम्ही खूप सांभाळून जायचं आहे आणि आपलं अकाउंट डिलीट होण्यापासून वाचवायचं आहे. कारण मिलियन्स फॉलोअर्स मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे आत्ताच सावध व्हा आणि तुमच्या चॅनलला डिलीट होण्यापासून वाचवा. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि याच्या आधीचा व्हिडिओसुद्धा माझा याच्यावरतीच होता, वॉर्निंगचाच होता, की असं का झालेलं आहे. तर त्यांनी ते एआयची मुलगी बनवलेली होती, त्याच्यात त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं. पण मग ते फक्त एक अकाउंट डिलीट न करता त्यांनी त्यांचे 5ही अकाउंट उडवून टाकलेले आहेत. तर असं तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे खूप सावध राहायची गरज आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्यासोबत. जर तुम्हाला अनारकली सूट घ्यायचा असेल रिजनेबल प्राईसमध्ये, त्याच्यासोबत दुपट्टा पण आहे आणि पिंक आणि व्हाईट कलरचा अनारकली सूट आहे. इथे मी शो करते तुम्हाला कसा दिसतो. ते खूप छान आहे आणि खूप छान दिसतो सुद्धा. तर तो जर तुम्हाला परचेस करायचा असेल, विकत घ्यायचा असेल, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते किंवा तुम्ही कम्युनिटी पोस्टसुद्धा माझी चेक करू शकता. तिथे सुद्धा लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते प्रोडक्ट परचेस करू शकता. खूप छान आहे प्रोडक्ट आणि त्याची क्वालिटीसुद्धा छान आहे. तुम्ही नक्कीच परचेस करा, नक्कीच खरेदी करा. तुम्हाला खूप छान दिसेल. आणि जे म्हणजे हेवी साईजमध्ये असतात ना, त्यांच्यासाठी पण खूप छान आहे ते प्रोडक्ट. तो अनारकली सूट म्हणजे जास्त साईज असेल तुमची तर त्यांनासुद्धा तो फिट होईल. कारण हे जे प्रोडक्ट असतात ना, ते आपल्याला सहसा मिळत नाही. पण हे प्रोडक्ट तुम्हाला डबल एक्सेलच्या वरतीसुद्धा मिळून जाईल आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहे. 300च्या आतमध्येच, नाही 400च्या का 300च्या आतमध्ये असं काहीतरी आहे. आणि खूप छान प्रोडक्ट आहे. त्याच्यासोबत तुम्हाला ओढणीसुद्धा मिळते आहे. तुम्हाला फक्त त्याच्यावरती लॅगी वगैरे घ्यायची गरज पडेल. आणि पूर्ण पायापर्यंत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे शॉर्ट लॅगी घातली तरी चालते. मॅचिंगच पाहिजे असं नाही आहे. तर तुम्ही नक्कीच ते प्रोडक्ट परचेस करू शकता. आणि त्याच्यासोबत मी माझ्या मुलासाठी एक छान ड्रेस मागवलेला होता मिशोवरून. तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसतोय तो माझ्या मुलाला. तर तो ड्रेससुद्धा जर तुम्हाला घ्यायचा असेल, तुम्हाला पण छोटा मुलगा असेल तर खूप छान दिसतो. एकदम हिरो दिसतो त्या ड्रेसमध्ये. तर लहान मुलं तर खूप क्यूट दिसतात अशा प्रकारच्या ड्रेसमध्ये. तर तो ड्रेससुद्धा तुम्हाला परचेस करायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेन. तुम्ही तो ड्रेससुद्धा परचेस करू शकता. नंतर तुमच्या मुलीसाठी जर तुम्हाला लायटिंगचा ड्रेस हवा असेल, फ्रॉकमध्ये लायटिंग वेगळं काहीतरी, तर त्या फ्रॉकची सुद्धा लिंक मी देईन. तर तुम्ही चेक करा, बघा प्राईस काय आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच परचेस करा. खूप छान प्रोडक्ट आहे. मी स्वतः मागवलेले आहे, त्याच्यामुळे मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देत आहे. आणि त्याची लिंकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. तुम्हाला जर पैठणी साडी घ्यायची असेल खूप छान क्वालिटीची मिशोवरून, आणि ते पण स्वस्तात 1,500च्या आतमध्ये जर तुम्हाला पैठणी साडी घ्यायची असेल तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही फक्त मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला त्याची लिंकसुद्धा मिळून जाईल. तर तुम्हाला कोणताही प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला त्याचं नाव सांगा, कशा प्रकारचं तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्या प्रकारच्या लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही नक्कीच त्यातून परचेस करू शकता. तुम्हाला स्वतःला शोधायची गरज नाही. मी तुम्हाला जिथे स्वस्तामध्ये मिळेल तेच प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मिशो असो, फ्लिपकार्ट असो, शॉप्सी असो, ज्या तिन्ही ॲपवरती ॲनालिसिस करून तुम्हाला जिथे स्वस्त प्रोडक्ट मिळेल त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड मी करणार आहे. तर तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आणि अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. तर आज मला कमेंट आलेली होती योगिता ताईंची. तर त्यांचं म्हणणं आहे की मी सोशल मीडिया वापरायला स्टार्ट केलं होतं माझ्या मुलीसोबत, पण माझं अकाउंट डिलीट झालं, हँग झालं. त्यांना काही कळलं नाही, त्यांना त्यातलं एवढं कळत नसेल. तर त्या ताईंना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही परत स्टार्ट करा, पुन्हा एकदा स्टार्ट करा. तुम्हाला नऊवारी साडी स्टिच करता येते, तुम्हाला स्टिचिंगमध्ये खूप छान नॉलेज आहे, तर तुम्ही यूट्यूबवरती स्टार्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही क्लासेस घेऊ शकता यूट्यूबवरती, किंवा तुम्ही तुमच्या नऊवारी साडीचं ट्युटोरियल दाखवू शकता. तुम्ही शिवणकामाविषयी व्हिडिओज अपलोड करू शकता. फक्त त्यामध्ये मिक्स कंटेंट नका करू, फक्त शिवणकामाचेच व्हिडिओ त्यामध्ये अपलोड करायचे आहे तुम्हाला. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. आणि एका ताईची कमेंट आलेली होती मला की ताई तुम्ही कुठून आहात. तर मी आहे जळगावमधून, आणि जळगावमध्ये प्रॉपर नाही, जळगावच्या आजूबाजूला जे खेडेगाव असतात तिथली मी तिथली आहे.
तर तुम्हाला काही प्रोडक्टचं तुमच्या प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला आधी कमेंट करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला WhatsApp नंबर देईन आणि तुम्ही त्याच्यावरती मला ॲड्रेस वगैरे विचारू शकता. तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे सांगेल. तुम्ही तुमचं प्रोडक्ट माझ्यापर्यंत पाठवू शकता. तर अजून तुमच्या काही क्वेरीज असतील त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि तुमचा माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद असतो. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार. कारण तुमच्यामुळेच क्रिएटर्स घडत असतो. तर तुम्ही सपोर्ट करता, पब्लिक सपोर्ट करते तेव्हाच एखादा क्रिएटर जो असतो तो मोठा होतो. तर तुमच्या सपोर्टमुळे सुद्धा मला मोठं व्हायचं आहे आणि खूप काही करायचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला सुद्धा पुढे घेऊन जायचं आहे. हाच माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही Instagramविषयी काही क्वेश्चन असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता आणि अजून काही तुमचे YouTubeविषयी किंवा स्टिचिंगविषयी, मशीनविषयी कसलेही तुमचे क्वेश्चन असले तुम्ही ते सुद्धा मला विचारू शकता. तर तुम्ही एक एक डोक्यामध्ये फिट करून ठेवा, जर तुम्ही क्रिएटर असाल तर कोणत्याही प्रकारचं नियमांचं उल्लंघन करू नका आणि जे जुगाराचे ॲप्स असतात त्यांचं प्रमोशन करू नका. कोणत्याही घराचं प्रमोशन करू नका, कारण या विनायक दादांचं जे अकाउंट डिलीट झालं आहे ते फक्त घराचं प्रमोशन केल्यामुळे झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी त्या प्रमोशनचे फक्त 5,000 घेतलेले होते. तर 5,000च्या बदल्यात एवढं सारं तुमचं जातं आहे म्हणजे हे तुमच्यासाठी वर्थ नाही आहे. तर त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे असे प्रमोशन करू नका की त्याच्याने तुमच्या चॅनलला धोका होऊ शकेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.